धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, पाहुणाचार स्वीकारला आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आपणा सर्वांना धन्यवाद. तर सामन्यास सुरुवात होते. निश्चित सर्व मान्यवर इथून रजा घेताना राजभाऊ चौधरी, सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला असा चेंडू, पहिला चेंडू आपण लॉंगांच्या दिशेने गेला होता दरम्यान एक धाव येईल या चेंडूवर. एका धावने संघाचं खातं खोललं जात आहे. सामना हा 3 षटकाचा असेल. 15 मिनिटांमध्ये संपवायचा जर विचार केला तर 3:45 झालेले आहेत. आपल्याला 4 वाजता आपलं हे 3 षटके संपवायचे 15 मिनिटांमध्ये. पुढला चेंडू डावखोर फलंदाजा प्रशांत, चांगलासा चेंडू, दिशा दिली मात्र क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धाव पाहायला मिळेल. पुढला चेंडू सामना लवकर सुरू करायचा आहे. पाहुणे निश्चितच या स्पर्धेतून रजा घेताना. पुढला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. काय गोलंदाजी मागच्या षटकामध्ये सुद्धा केली ती कपिल याने. 2 फलंदाजाला बाद करून 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढला चेंडू, चेंडू आयोमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते. चेंडू जाईल सीमा पार, हा येईल चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला हा चौकार आपण पाहतोय. या 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पुढे जाताना पाहतोय 6 या आकड्यावर. याच फटक्याची अपेक्षा होती मात्र वाफाले संघाला. 2 सामना जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये त्यांची चिठ्ठी निश्चित निघाली होती. मात्र आजच्या दिवसातील या गटामधील हा शेवटचा सामना कुठला संघ जिंकेल, कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे आपण पाहूया. पुढला चेंडू, गोलंदाज कपिल, सुरेख असा टोले चेंडू, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. पंचांचा इशारा येईल, हा षटकार. सन्माननीय अनिलजी पवार साहेब, उद्योजक खडवली चिंचवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि षटकार आणि संघाची धावसंख्या धाववर्गा पद्धती म्हणजेच 12 धावा. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. सुरेख असा चेंडू, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहतो लॉंगांच्या वरून, हा येईल षटकार. ज्या गोलंदाजाने सकाळपासून जर बघितलं तर किफायती गोलंदाजी केली ती आपल्या संघासाठी. 4 धावा 5 धावा अशा गोलंदाजी करत असताना मात्र या षटकामध्ये थोडा मागरा ठरलाय. धावसंख्या खर्च केली आपल्या गोलंदाजीवर 18 धावा. भरपूर मागरा ठरलाय गोलंदाज कपिल. मागच्या सामन्यामध्ये 2 फलंदाज बाद, 6 धावा खर्च. या सामन्यामध्ये पाहिलं तर 18 धावा खर्च केले. एकही फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही. चांगली सुरुवात केली ती म्हणजे जय गणेश वापाले. विजयी संघाचे कर्णधार म्हणजेच आई एकविरा बादाणे संघाचा कर्णधार, जय महाराष्ट्र बोरगाव संघाचा कर्णधार, चिंचवली संघाचा कर्णधार, तिन्ही विजयी संघाच्या कर्णधारांनी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. निश्चित जे संघ विजयी झाल्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी ते संघाचे संगणक आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कारण याच्यानंतर लगेच सेमीफायनल केलेले जातील. 2 सेमीफायनल आणि फायनल अजूनही खेळवायचे बाकी आहेत. या दिवसातील सुपर संडे मधील शेवटचा हा
सामना असेल, त्याच्यानंतर दोन सेमी फायनल आणि फायनल पाहणार आहोत. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात च्या माध्यमातून, तसेच टीव्हीवर सुद्धा या स्पर्धेचं थेट प्रेक्षण दाखवलं जातंय. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज गौरव. आता मात्र गौरवला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला षटक भरपूर मागरा ठरला, 18 धावा. कुठेतरी मात्र कमबॅक करावं लागेल ते मात्र एसके स्पोर्ट सापेल संघाला, कारण चांगली फलंदाजी करतोय जय गणेश वापाले संघ. चांगला साठवला चेंडू, फुल्लर लाईनचा चेंडू, शतरक्षक आहे आणि झेल पकडला जातोय. फलंदाज मात्र इथे बाद होते. पहिला सफलता प्राप्त होते ती म्हणजेच गौरव याला, आणि फलंदाज बाद होतो तो म्हणजेच प्रशांत. साठी सचिन विषय यांच्याकडनं त्यांच्यासाठी बाद झालेला आहे सचिन. आपण फोन केला आणि पारितोषिक लावल्याने बिचारा प्रशांत बाद झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतो सफलता प्राप्त होते. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो तो म्हणजेच फलंदाज जयेश विषय येतोय. पुढला चेंडू सामोर जाईल तो सुरेख चेंडू. रुपेश याने मागच्या षटकामध्ये सुरेख फलंदाजी केली. 2 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार पाहायला मिळाला. मात्र गौरव पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण याच गोलंदाजी अपेक्षा या संघाला, एसके स्पोर्ट सापेल संघाला. तर मागच्या सामन्यामध्ये भरपूर संघर्ष करत हा सामना जिंकला होता. फिरकी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला जातोय. जर विचार केला तर आतापर्यंत जो फिरकी गोलंदाजी करतो, आतापर्यंत सरस पाहायला मिळाली गोलंदाजी. 3 चेंडू टाकून झाले, एकही धाव खर्च केले नाही. एक फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश आलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना ज्या फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली, त्या फलंदाज मात्र बांधून दिले. चांगलासा चेंडू, शतरक्षक आहे. धावचीची संधी मात्र निर्माण झाली असती, पण मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एका धाव्याने संघ पुढे तो म्हणजेच 19 या आकड्यावर. भरपूर वेळानंतर एक धाव पाहायला मिळाला. 4 चेंडू टाकल्यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव येते. धाव संख्या 19. 3 षटकांचा सामना. कोणता संघ जिंकेल? चांगला साठवलाय चेंडू, पण मात्र एक धाव, दुसरे धावेचा प्रयत्न कच्च्या क्षेत्रशी तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि मात्र या 2 धावा या ऍड होतील. 2 धावांनी संख्या धाव संख्या 21 या आकड्यावर पोहोचते. दुसरं षटक बघितलं तर गौरव पद्धतीने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या, 5 चेंडू टाकून झाले. सुरेख गोलंदाजी. याच गोलंदाजी अपेक्षा होती कर्णधाराला. त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय म्हणजे गौरव याला पहिल्या षटक जरी मार्गस्थ असला तरी अजय देसले आणि स्वप्नील देसले मंडप व्यवस्था ज्यांच्याकडे राबले त्यांना विनंती करू आपण मंचावर यायचंय. सुरेख असा टोले चेंडू, शतरक्षक आहे. सुरेख असा झेल पकडला जातोय, मात्र फलंदाजी ते बाद होईल. सुरेख गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज बाद, 3 धावा. सुपर गोलंदाजी या चलाओ ना. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची जर धाव संख्या जर बघितली, धाव फलकावर 21 धावा. सुरेख गोलंदाजी.
तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज जीवन. निश्चित सन्माननीय डॉक्टर रामचंद्र देसले साहेब सत्कार मूर्ती यांचं आगमन झालेलं आहे. सोबतीला आदरणीय लडकूजी गोरले साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. चांगली गोलंदाजी पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज जीवन. चांगला साठवलाय चेंडू. चेंडू मध्ये शतरक्षक येईल लॉंग ऑनला. झेल पकडला जातो आणि फलंदाज मात्र इथे बाद. झेल पाहायला पिलाला शतरक्षक होता तो म्हणजेच दीपेश याच्याकडे. तुझको पाते गोरी तेरे नैन सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. चला लगेचच सामना सुरू ठेवायचा आहे. भरपूर चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील हा अंतिम फेरीतील हा सामना. त्यानंतर सेमीफायनल पाहायला मिळेल. चांगला चेंडू पहा. काय सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. असं वाटत होतं का चेंडू फलंदाजा पायामध्ये कुठे ते थांबलाय की काय, पण बाहेरच्या दिशेने चेंडू बोलवला होता. 24 धावा. पुढला चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. पंचांचा इशारा होता. एकच धाव मिळाली या चेंडूवर. धाव संख्या धावलकर पाहत होती म्हणजेच 25 धावा. सन्माननीय अनिरुद्ध पवार साहेब यांचं आगमन झालं. आपलं स्वागत आहे. सन्माननीय अमोल गोरले यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय. आदित्यजी कथोरे साहेब आपण मंचावर यायचंय. नंदकुमार पिसाळ साहेब आपण मंचावर यायचंय. सन्माननीय शरद कथोरे साहेब आपण मंचावर यायचंय. तसेच स्वप्नील देसले आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मंचावर यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पुढला चेंडू जीवन याचा चांगला साठवले चेंडू. शतरक्षक पुन्हा सज्ज होईल. चांगला झेल पाहायला मिळाला.
तर मी सन्माननीय अनिरुद्ध पवार साहेब, अमोलजी गोरले साहेब, आदित्यजी कथोरे साहेब, नंदकुमार पिसाळ साहेब, शरदजी कथोरे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अनिरुद्ध पवार साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. विकास गोरले यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अनिरुद्ध पवार साहेब यांना आपण सन्मानित करायचंय. चिंचवली खडवली येथील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय अनिरुद्ध पवार साहेब यांचा सन्मान विकास गोरले यांच्या शुभ हस्ते श्रावण स्मृती चषक 2021-22 सन्मान होत आहे. विकास गोरले यांच्या शुभ हस्ते अनिरुद्ध पवार यांचा. उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. एक हँडसम अँड स्मार्ट पर्सनॅलिटी, हसरा चेहरा. धन्यवाद अनिरुद्ध पवार साहेब. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूला स्वीट बॉक्स दिले ते अमोल गोरले यांना आपण सन्मानित करीत आहोत. 26 धावा विजयासाठी, लक्षात घ्या 26 धावा. अमोल गोरले यांचा सन्मान होतोय. डॉक्टर रामचंद्र देसले यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अमोल गोरले यांना सन्मानित करायचंय. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. सन्मान होत आहे आदरणीय सन्माननीय अमोलजी गोरले यांचा. माहिती शाल आणि प्रेमाचं स्मृतिचिन्ह. पुढील सन्मान सन्माननीय आदेशजी कथोरे यांना आपण सन्मानित करीत आहोत. आदेश कथोरे साहेब आपण मंचावर यायचंय. पुढील सन्मान कुमार पिसाळ साहेब यांचा. मी लडकू दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नंदकुमार पिसाळ साहेब यांना सन्मानित करायचंय. खेळ सुरू करायचंय. नंदकुमार पिसाळ यांच्याकडनं स्वीट बॉक्स आम्हाला लाभलेला आहे. खेळ सुरू करायचंय. शरदजी कथोरे ज्यांच्याकडे आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच कॅप पुरस्कार त्यांचा सन्मान करत आहोत. प्रथमेश माळी यांना विनंती करतोय. स्वप्नील देसले ज्यांच्याकडनं आम्हाला मंडप व्यवस्था मिळालेली आहे तर प्रभाकर देसले यांना विनंती करतोय शुभ हस्ते स्वप्नील देसले यांना सन्मानित करायचंय. स्वप्नील देसले यांचा सन्मान. तर वळणार आहोत आपण चालू असलेल्या सामन्याकडे. चला माझी जोडी दत्ता आणि गौरव. आणि गोलंदाज धुरा सांभाळतोय गोलंदाज जयेश. पहिला चेंडू तेज तर्रार मारा, जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळतोय. दत्ताला या चेंडूचा पत्ता लागला नाही, इतका वेगानं आला. निर्धाव चेंडू. विजयाचं लक्ष 26 धावांचं. पुढचा चेंडू जयेशचा. फुल्लर लेन फुलटॉस चेंडू होता. मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू टोलावला गेला. क्षेत्ररक्षण दर्जेदार. काय क्षेत्ररक्षण होतं. कार्पेटच्या साह्यानं तिथं मैदानाची तांत्रिक बाबी आपण पाहिल्या तर थोडीशी अडचण येईल बऱ्याच खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना. मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव क्षेत्ररक्षकांनी घेतलेला नाहीये. रोशननं कौतुक करावं लागेल. रोशनचं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आमचे सन्माननीय आदरणीय शरदजी कथोरे यांच्याकडनं. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू एका टप्प्याच्या सहाय्यानं जाईल सीमा. ठिकाणी चौकाराच्या जोरावरती धाव फलकाची धावा झळकल्यात. 5 धावा. दरम्यान पुढचा चेंडू जबरदस्त आघात. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नाकारला जातोय कारण घसरून पडला होता. एकच धावावर समाधान मानावं लागलेले. एक धावीच्या जोरावर धाव फलकाची धाव झळकतायत. 6 धावा.
स्वयंसेवकांना विनंती करतोय, खेळाडू कक्षातून कोणी बोलायचं नाही. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख फटका, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू आहे, सीमा रेषा पार, दर्शनीय षटकार. काय षटकार मारलेला आहे, अप्रतिम. Exclusive DJ Omkar. 12 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकारामागे शरद कोथुरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक, तर हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक भगवान सांबरे साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तसेच कुणबी सेना तालुका अध्यक्ष यांच्याकडनं. पुढचा चेंडू हवेत फटका मारला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज झेल टिपल्या, पहिला झटका फटका बसतोय. बारा धावा, पहिला षटकाचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. काय फलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजी दत्ताकडनं. निश्चितच पलटवार दिला. ईट का जवाब पत्थर से देते हुए दत्ता मात्र तंबूत परतलेला आहे. आता 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. सामोरं जाईल गौरव, नॉन स्ट्राईकला असेल तो ऋषिकेश पाटील. बीसीसी बोरोली विरुद्ध काय खेळला, सामना पूर्णपणे खेचून आणला. जसा चेंडू तसा फटका. गोलंदाजी धुरा सांभाळेल रोशन. श्रावण स्मृती चषक 2021-22 मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. आज जो पैसा आयोजकांनी लावला तो पूर्णपणे वसूल झालेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू रोशनचा, फुलटॉस चेंडू भिरकावला जाईल, सीमा रेषा पार. आणखी एक दणदणी षटकार. गणपत बजाना काय को बंद किया. षटकाच्या जोरावरती 18 धावा, विजयापासून केवळ 8 पावलं दूर आहे एसके स्पोर्ट चापे संघ. आता मात्र हा संघ पूर्णपणे कात टाकली. बीसीसी बोरीला पराजित केल्यानंतर त्यांचा जो आत्मविश्वास तो गगनाला भिडणारा आहे आणि तो सिद्ध करतोय ऋषिकेश पाटील. पुढचा चेंडू, एकेरी धाव मिळते का पाहूया. मैदानावर काही घडतं. या चेंडू फिरतोय आणि यस, चेंडू फिरतच सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. फलंदाजी ऋषिकेश पाटील उर्फ सोनू. सदनजी देसले विनंती होते आपण यायच्या दरम्यान फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर आणि स्पर्धेबाहेर जाईल जय गणेश वाफाळे. थँक्यू डीजे. जीवन मॅन ऑफ द मॅचचा सलग दुसरा पुरस्कार. जीवन कम ऑन द स्टेज. तिसरा पुरस्कार. या दमदार कामगिरी, जोमदार कामगिरी जीवनची.
तर पंडित गोरले यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं. पंडित गोरले साहेब प्लीज आपण मंचावर या. पंडित गोरले साहेब प्लीज आपण मंचावर या. रोहिदासजी गोरले साहेब यांचे ज्येष्ठ बंधू पंडित गोरले ज्यांनी आम्हाला द्वितीय पारितोषिकाची रोख रक्कम दिलेली, तर आपण सन्मान करणार आहोत. राम स्वप्नील देसले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पंडित गोरले साहेब यांना सन्मानित करायचे. ₹200 पारितोषिक, 2 षटकार मारणारा. चला ₹200 पारितोषिक परत घ्या. मी या ठिकाणी सन्माननीय पंडितजी गोरले साहेब यांचा सन्मान होतोय. त्वरा करा. पंडित गोरले साहेब यांचा सन्मान, मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक स्मृतिचिन्ह जीवनीय. आदरणीय डॉक्टर रामचंद्र देसले यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण जीवनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जीवन जेव्हा आम्हाला लाभलेला आहे शुद्धोधन जाधव साहेब यांच्या वतीनं त्यांचे पिता श्री स्वर्गीय अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ स्वीट बॉक्स आहे. अमोल गोरले यांच्याकडनं लडकू गोरले यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स प्रदान करायचंय. स्वीट बॉक्स अमोल गोरले यांचे ज्येष्ठ बंधू त्यांच्या शुभ हस्ते. डीएस मागे आपला संघ अंतिम 4 मधले पोहोचलेला एका चषकाचा मानकरी झालेला आहे. जो जिताबाई सिकंदर आणि आजच्या दिवशी सिकंदर बनलेला आहे एसके स्पोर्ट सापे. डीएस मागे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देणार आहोत जो आम्हाला नंदकुमार पिसाळ यांच्याकडनं लाभलेला आहे. त्याचप्रमाणे मेघनाथ शास्त्री यांना विनंती करतोय आपण ऍपेपीज प्रदान करायचंय. या परिसरातील पहिले जगवार गाडीचे मालक मेघनाथ शास्त्री यांच्या शुभ हस्ते ऍपेपीज. सन्मानित सुभाष शास्त्री यांना विनंती करतो कॅप डोक्यावर चढवायची आहे.